नागपुरामध्ये देवेंद्र फडणवीस गडकरी यांच्यात भेट। नागपुरातील पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भेट। मवियाच्या बैठकीला पवार गटाची दांडी। पुण्यामध्ये पार पडतीये ही बैठक। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादींची रात्री पुन्हा बैठक होणार। पुणे पिंपरी बाबत अजित पवार निर्णय घेणार। विश्वसनीय सूत्रांची जय महाराष्ट्रला माहिती। ठाण्यात भाजपा 40 तर शिवसेना 91 जागांवर लढणार। उर्वरित 4 जागांबाबत लवकरच निर्णय होणार। जय महाराष्ट्रला सूत्रांची माहिती। 2 गुजराती मुंबई गिळायला निघालेत। उद्धव ठाकरेंचा भाजपावर घणाघात। मुंबईत काँग्रेस वंचित बहुजन आघाडीची युती। आघाडी विचारांसाठी, सत्तेसाठी नाही। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य। अशोक चव्हाणांना जनता त्यांची जागा दाखवेल। नांदेडचे काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाणांची टीका। मनपा निवडणुकीसाठी मनसेचा सोमवारी मुंबईत मेळावा। राज ठाकरेंच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष। प्रकाश महाजनांवर शिवसेनेकडून मोठी जबाबदारी। महाजनांची शिवसेनेच्या प्रवक्तेपदी नियुक्ती। मुंबईतल्या उर्वरित जागांबाबत महायुतीमध्ये तिढा कायम। भाजपाचे राष्ट्रीय महामंत्री BL संतोष यांच्या उपस्थितीमध्ये होणार बैठक। ठाकरे बंधूंच्या युतीत मराठी बहुल भागातील जागांचा पेच कायम। मनसेकडून अतिरिक्त 18 जागांची मागणी। दादर, माहीम, वरळी, शिवडी, विक्रोळीतल्या जागांची मागणी। भाजपानं तुमचा दुरुपयोग केला, काँग्रेसचाही अनुभव आला। महाराष्ट्रासाठी मनसेसोबत युती केली। उद्धव ठाकरेंचं वक्तव्य चर्चांना उधाण। शरद पवार माझे गुरु। उद्योगपती गौतम अदानींकडून पवारांची स्तुती। तर देशात विकासात अदानींचं योगदान। शरद पवारांकडून अदानींचं कौतुक। कृष्णराज महाडिकांची निवडणुकीतून माघार। कालच भरला होता उमेदवारीचा अर्ज। पक्ष पातळीवर झालेल्या निर्णयानुसार निवडणूक लढणार नसल्याचं स्पष्टीकरण। अहिल्यानगरमध्ये सोमवारी युतीबाबत निर्णय घोषित होईल। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती। भाजपा, सेना आणि स्वाभिमानी पक्षाची युती। अमरावतीत जागा वाटपाचा अंतिम निर्णय होईल। आमदार रवी राणा यांची माहिती। भाजपात रवींद्र धंगेकरांची कोंडी होत असल्याची चर्चा। धंगेकरांचा मुलगा प्रणव अपक्ष निवडणूक लढण्याच्या तयारीत। सोलापूर मनपा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचं वक्तव्य। हंसराज अहिर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा। मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्या वादासंदर्भात चर्चा। मंगेश काळोखेंच्या हत्येचा रायगडात निषेध। अलिबागमधील पोयनाड नाक्यावर शिवसेनेचं आंदोलन। मुख्य सूत्रधारांना अटक करण्याची मागणी। नागपुरात प्रचार रॅली, सभांसाठी मनपाचे कडक नियम। विनापरवानगी सभा घेतल्यास 1.5 पट दंड। पालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर दंडाची रक्कम उपलब्ध। देशातील पहिल्या AI सेंटरचा शुभारंभ बारामतीत। उद्योगपती गौतम अदानींच्या हस्ते उद्घाटन। पवार कुटुंब एकाच मंचावर। बीडच्या नेकनूरमध्ये भर रस्त्यावर मारामारी। दहशत माजवण्याचा प्रकार। हातात लाकडी दांडके घेऊन जातानाचा व्हिडिओ समोर। हिंगोलीतील वसमतच्या बुधवार पेठेत 2 गटात राडा। मारहाणीमध्ये 3 जण गंभीर जखमी।